भूतांची जास्त भीती वाटते का बायकोची? हा प्रश्न सर तुम्ही काळजीपूर्वक उत्तर द्या. अख्खं महाराष्ट्र बघते तुमच्याकडे आता. म्हणजे फार कट्टुकट लाईनर प्रश्न आहे हा. मला भूतांची जास्त भीती वाटते. हा, एक मिनिट. हेमा वहिनी ऐकताय ना? ऐकताय ना? तुमचं काय काय बोलते बघितलं ना तुम्ही इथं? मी सांगत होतो तेच खरंय. हा बरं, आज जा घरी, तुझी आहे. मला सर शुभेच्छा. आमच्या रेडिओ स्टेशनसाठी शुभेच्छा. नवीन रेडिओ स्टेशन त्यांनी खोललेलं आहे. हे काय? मी व्हॉइस रेकॉर्ड करून घेतो त्यांचं. मी त्यांचे ह्याच्यात रेकॉर्ड करणार आहे. हा नवीन टेक्नॉलॉजी आहे. कळलं. हा म्हणजे एकदम सर नमस्कार. हा मी भारत गणेशपुरे. आमचं सर नवीन रेडिओ चॅनल सुरू झालं आहे, गो ग्रीन गेट ग्रीन नावाचं. गो ग्रीन गेट ग्रीन. गो ग्रीन गेट ग्रीन 98.27 FM वर लागतं. तर तुम्ही तुमचं नाव सांगायचं. हा आणि सांगायचं की काय नाव आहे तुमचं? गो ग्रीन गेट ग्रीन. हा तर आपण मला ऐकतात 98.27 FM वर गो ग्रीन गेटवर. माझ्यासोबत आहेत आपले आवडते आरजे भा भारत. हे एवढी एक लिंक करून घ्या सर. बाकीचे मग तुम्हाला 2-4 सणाची मी नंतर सांगतो सर. त्याच्यात कुठल्या सणाचं काय बोलायचं? सर हे आपलं भरपूर आहे सण सर. नागपंचमी पासून सगळेच दिवाळीपर्यंत. एवढे सगळे एकदमच घेऊन ठेवतो शुभेच्छा. हा म्हणजे नंतर तुम्ही भेटता नाही भेटत, मोठे माणसं आहेत बाबा. एक मिनिट सर. हा चालू दे ते वेगळं आहे. नाही आवाज करू नका. आवाज शांत. एक मिनिट. नमस्कार, मी अभिजित चव्हाण. तुमच्या सगळ्यांना अरे काय हे इथं रेकॉर्डिंग चालू आहे ना इथं. सॉरी खोकला. सॉरी सॉरी. अरे मला वाटलं तेच बोल. हा नमस्कार. गो ग्रीन गेटवर काय गो ग्रीन गेट ग्रीन सर. गो ग्रीन गेट ग्रीन 98.27 FM. हा मेगाहर्ट्झ. परत हे लय बोलायचं. नाही परत करू. उगाच थोडे पैसे देतात ते. एक मिनिट सर. हा गो ग्रीन गेट ग्रीन 98. तुमचं नाव पहिले सर. नमस्कार, मी अभिजित चव्हाण बोलतो. हा नमस्कार, मी अभिजित चव्हाण. तुमचं स्वागत आहे गो ग्रीन गेट ग्रीन वर तुम्ही 98. स्वागत न करू. मी आहे ना, स्वागत करायला मी आहे सर. अरे मग शुभेच्छा द्यायच्यात ना. नाही स्वागत म्हणजे शुभेच्छा द्या. तुम्ही स्वागत न करू. माझी नोकरी जायची सर, तुम्ही स्वागत केलं तर. ओके. एक मिनिट. हा नमस्कार, मी हे अभिजित बरोबर चव्हाण. झालंय ना? काय कोण आहे तुम्ही? ते परदेशी पत्रकार आहेत. परदेशी पत्रकार. माझं चालू आहे ना माझं इकडे काम. शांत बसा ना 2 मिनिटं. शांत एक बसा. मिनिट. आम्ही मग पण तुम्हाला बोलत काय होतो. नक्की काय प्रॉब्लेम आहे सर तुमचा? साधा सर मला नागपंचमीच्या शुभेच्छा घ्यायच्या. तुम्ही इतकं डिस्टर्बन्स करता मला. सर पटकन करा ना, तुम्ही फार वेळ घेता बाबा. पटकन करा ना सर. हा घ्या. नमस्कार, मी अभिजित चव्हाण. तुम्हाला खूप खूप एक शुभेच्छा. मिनिट. अरे यार, ती बॅटरी गेली डाऊन झाली. बोला पिन नमस्कार, मी अभिजित चव्हाण. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो गो ग्रीन गेट ग्रीन 98.27 मेगाहर्ट्झ वर. आपण ऐकत आहात मला बाबा भारत सर. आपण ऐकत आहात भा भारत गणेशपुरे यांना. नाही गणेशपुरी लावत नाही मी तिकडे लावत नाही. पेमेंट भेटत नाही एका नावावर डबल. ही वायर कुठे लावायची मग अशी? अरे हे सगळंच म्हणजे हे एवढं चांगलं केलं, रेकॉर्ड नाही झालं. बस करा तर रेकॉर्डिंग नीट बसा. काय 2 मिनिटं जमत सर. नाही, काय नाही. तुमच्या पण घ्यायचंय मला तुमच्या. मी सर 2 मिनिटं बसतो सर. नंतर हे पूर्ण रेकॉर्ड झालं ना, आपलं चार्जिंग करून घेतो मग नंतर 2 मिनिटं थांबा फक्त. नाही ऐका सर ऐका. गुरुजी ग बसा ना. मराठी बोलतो का ना? जवळचा देश आहे त्यामुळे सेम वाटतं. चिनी माती उदगीरकर नाही, चिन्मय उदगीरकर. वा चांगला प्रश्न. म्हणजे काय? म्हणजे काय पण? आताच त्यांचं लग्न झालं. बरोबर आहे.
मी चहा पिली हा हा मी चहा पिली आणि काय काय म्हणलं काय म्हणलं काय काय परत बोलायचं चहाची रेसिपी काय रिस्पी रिस्पी चहाची रेसिपी का विचारतात पण ते पत्रकारांनी का विचारायचं चहाच्या रेसिपी वगैरे फूड कॉलम लिहिते अच्छा फूड कॉलम लिहिणारे हा हा कॉलम चहाची कॉलम असेल recipe. त्यांचा अच्छा हा पटकन चहाची रेसिपी सांगा ग्रीन टीची सांगू का नॉर्मल टीची सांगू कशी पण सांगा पटकन सांगा नॉर्मल टीची सांगतो हा नॉर्मल घ्या सर आधी पाणी उकळत ठेवायचं कमाल त्यात चहा पावडर टाकायची ओके आणि मग तुम्हाला लागेल त्याप्रमाणे गोड साखर त्यात टाकायची आणि गोड साखर टाकून हे फार महत्वाचं आहे ते लिहून घ्या नाही तुम्हाला लागेल तसं गोड त्याप्रमाणे साखर अच्छा, टाकायची हा. मग ते जे मिश्रण आहे ते उकळत ठेवायचं आणि उकळी फुटली चहाचा वास असा सुवास असा पसरला की मग तुम्हाला हवं त्याप्रमाणे त्यात दूध टाकायचं वा वा आणि मग अशा दूध प्रकारे चवी अनुसार असं म्हणतात आणि मग मीठ ते असते. थोडं परत त्याला उकळी फुटू द्यावी आणि मग अशा प्रकारे छान चहा तयार होतो आणि जो ग्रीन टी आहे तो तुमच्याकडूनच आलाय चायनीज लोकांकडून तर त्याची रेसिपी खूपच सोपी आहे ते sachets- माहिती आहे, राहू द्या मी काय म्हणतो हे तुमचे डोळे लहानपणापासून अशी बारीक आहेत आता येडायच काय झोप आली मला वाजले किती बरं तुम्ही कोण आहे शाबजी थँक्यू सर अभिजित सर तर प्लीज हेल्प हे मी सर पत्रकार मला दाखवायचे की ते आमचे काही पत्रकार परदेशातून सुद्धा ही न्यूज कव्हर करत असतात भेटूयात कुशल भूलथापा यांना शाबजी इथे मांडकाठू मध्ये काय? कशात? इथे मांडकाठू माझ्या मागे तुम्ही बघू शकता मांड काटू नाही हो हा. काट मांडू मांड काटू काय आहे शाबजी इथे काठमांडू मध्ये मी आलेलो आहे आणि इथे एक एकदम जबरदस्त नाटकाचं टीम आलेली आहे आणि त्यातले एक जबरदस्त कलाकार आपल्या बरोबर शाबजी आहेत त्यांचं नाव आहे अभिजित चौहान प्लीज सर इकडे या सर आज माझी खाट मांडताय तुम्ही काठमांडूसाठी तुम्ही काय बोलू इच्छिता सर आमच्याच भाषेत बोला सर शाबजी हमको बहुत अच्छा लगा तेरा 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 सुरूर तेरा 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 सुरूर निरागस हो गाणी मिनी नका घेऊ सर इथे मला खूप बरं वाटलेलं आहे थँक्यू सो मच तर अशा पद्धतीने ही पत्रकार परिषद इथेच आपल्याला संपवावी लागणार आहे जोरदार टाळ्या सगळ्या पत्रकारांसाठी आणि कलाकारांसाठी ज्यांनी आम्हाला एवढा वेळ दिला धन्यवाद मी मराठी झी मराठी